मध्ये जे घरांच्या प्रत्यक्ष किमती जेव्हा जाहीर केल्या तेवढ्या अवास्तव होत्या. खासगी बिल्डरपेक्षाही जास्त किमती त्या ठिकाणी आकारण्यात आला आणि त्यामुळे पसंतीचे घर म्हणणारी ही योजना जनसामान्यांसाठी नापसंतीची होते की काय अशी स्थिती तयार झाली होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी त्या ठिकाणी निवेदनं दिली, त्यांची भावना तीव्र होती. त्यामुळे या विषयाची लक्षवेधीच्या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधलं, सिडकोचं लक्ष वेधलं आणि यामध्ये या घरांच्या किमती तातडीनं कमी केल्या पाहिजे. सिडको काही प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन नाहीये. जनसामान्यांना परवडणारी घरं देणं हे सिडकोचं मूळ उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे घरांच्या किमती कमी केल्या पाहिजेत ही त्या ठिकाणी आम्ही मागणी केली. त्यामध्ये 1.5 लाख नागरिक येतात आणि त्या ठिकाणी जेव्हा घरं घ्यायची वेळ येते तेव्हा फक्त 22,000 नागरिक यात शिल्लक राहिले. कन्फर्मेशन अमाऊंट भरायची वेळ आली तेव्हा फक्त 10,000 लोकांनी 3 लाखाची अमाऊंट त्या ठिकाणी भरली. म्हणजे जर का 26,000 घरांसाठी जर का 22,000च नागरिक आणि 10,000 लोकांचं कन्फर्मेशन अमाऊंट, तर त्याला लॉटरी कशी म्हणणार? मागेल त्याला घर अशी ही योजना आहे की काय असा प्रश्न तयार झाला. आणि त्यामुळे आता आम्ही जी मागणी केली की ज्यामध्ये या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत, यामध्ये LIGला ज्या मापाचं घर आहे, EWSला जेवढ्या आकाराचं घर तेवढंच LIGला, आकार सेम आहे तर किमतीत फरक का हा विषय आम्ही विचारला. LIGला त्या ठिकाणी उगाच आर्थिक भुर्दंड जास्त पडतोय. EWSला स्टॅम्प ड्युटी जी आहे ती फक्त 1,000 रुपये PMAYच्या नियमानुसार. आम्ही म्हटलं की जर का आकार त्या घराचा तेवढाच आहे तर LIGला आपण EWS मध्ये कन्सिडर करा आणि त्या ठिकाणी त्यांनाही 1,000 रुपये रजिस्ट्रेशन करा, म्हणजे घरांच्या किमती आपोआप कमी होतील. त्या ठिकाणी स्टॅम्प GSTचा जो भुर्दंड आहे, घरांची किंमत 45 लाखाच्या वरती काही ठिकाणी केली गेली, फक्त 10,000 ही रक्कम 45 लाखाच्या वर गेली म्हणून त्या नागरिकांना 4% एक्स्ट्राचा GST भरावा लागतोय. अशा अनेक त्रुटी सिडकोनी त्या ठिकाणी करून ठेवलेल्या आहेत. घरांचा आकार त्या ठिकाणी EWS आणि ह्याचा सेम असेल तर EWSचे सगळे लाभ आपण LIGला दिले पाहिजेत. आकार वेगळा नाही तर रेटमध्ये तफावत का हा प्रश्न आम्ही विचारला आणि त्या ठिकाणी जे काही 2.5 लाख सबसिडी प्रधानमंत्री आवास योजनेची मिळते ती फक्त EWSला मिळते. यांनी घरांच्या किमती उगाचच वाढवल्यामुळे LIGला ती मिळत नाहीये. थोड्या किमती कमी झाल्या तर तो लाभ 2.5 लाखाची सबसिडी ही आमच्या सगळ्या नागरिकांना, LIGच्याही नागरिकांना मिळू शकेल आणि त्यामुळे तीही मागणी आम्ही त्या ठिकाणी केली. 2030ला आता पोझिशन देणार आहे. सिडकोने सुरुवातीला सांगितलं 2025च्या डिसेंबरमध्ये देऊ. आता तुम्हीच तुमच्या भूमिकेत बदल केला. 30ला जर का आपण पोझिशन देणार तर मग नागरिकांना आत्ताच तुम्ही त्यांचं पेमेंट शेड्यूल का सुरू करताय? म्हणजे त्यांनी राहत्या घराचं भाडं पण भरायचं, बँकेचे हप्ते पण भरायचे, म्हणजे सामान्य माणूस यात पिचला जाईल. त्यामुळे आम्ही मागणी केली पोझिशन द्याल, OC द्याल त्यावेळेलाच आपण यांचं पेमेंट शेड्यूल सुरू करा, म्हणजे आमच्या नागरिकांना रिलॅक्सेशन मिळेल. मंत्री महोदय उदय सामंतजींनी या विषयामध्ये सकारात्मक भूमिका घेतली. सिडकोच्या घरांचा आकार जाहिरातीत 322 स्क्वेअर फूट, रेरामध्ये रजिस्ट्रेशन करताना 292 स्क्वेअर फूट हा पण विषय मांडला. त्या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलं की जेवढं जाहिरातीत सांगितलं तेवढंच घर आम्ही नागरिकांना देऊ आणि ते एक रिलॅक्सेशन या माध्यमातून दिलेलं आहे. मेंटेनन्स चार्जेस जे होते त्या विषयामध्ये जाहिरातीत सांगितलं 2 वर्ष माफ करू आणि आता मात्र अलॉटमेंट लेटरमध्ये 80,000 मेंटेनन्स चार्जेस लावलेत, ते सुद्धा त्या ठिकाणी माफ करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. आणि बाकी जे सगळे विषय मी आपल्याला सांगितले या सगळ्या विषयामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांच्या दालनामध्ये विशेष बैठक बोलवली जाईल आणि त्यामध्ये या सगळ्या विषयांची सकारात्मक यावरती भूमिका घेतली जाईल हे आश्वासन नागरिकांना मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. त्यामुळे सकारात्मक यात भूमिका सरकारने घेतली आहे. मला सरकारचं अभिनंदन करायचे, आभार व्यक्त करायचे. किती रुपये किंवा किती टक्क्यांनी या घरांची आता किंमत किती होणार? आम्ही मागणी केली आहे की बाजार भावामध्ये एखादा जर का बिल्डर एखाद्या रकमेत घर विकतोय त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये आमच्या नागरिकांना घर मिळालं पाहिजे आणि त्यामुळे साहजिक आम्ही मागणी केली की घरांची किंमत 50% कमी व्हायला पाहिजे. आता ही किंमत कमी होत असताना छोट्या छोट्या गोष्टी जर का सिडकोनी पाळल्या की उगाचच थोड्या रकमेमुळे 45 लाखाच्या वर अमाऊंट चालली आहे ती कमी केली तर GSTचा त्या ठिकाणी 4%चा भुर्दंड वाचू शकेल, किंमत कमी होईल. त्या ठिकाणी LIG आणि EWSच्या घरांचा आकार तितकाच आहे, मग त्यांना तुम्ही EWS मध्ये कन्सिडर केलं तर त्यांना 1,000 रुपयामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी होऊन जाईल, म्हणजे मग ती रक्कम कमी होऊन जाईल. आणि सरकारच्या वतीनं उगाचच सिडकोनी वाढवलेल्या रकमेमध्ये जर का चाप बसवला तर ती रक्कम कमी होईल. आम्ही 50% घरांची रक्कम कमी व्हावी ही मागणी केलेली आहे. जे काही फिजिबिलिटी असेल त्यानुसार ह्या रकमा कमी व्हायला पाहिजे, पण सरकार यामध्ये सकारात्मक आहे आणि त्यामुळे नागरिकांना यातनं दिलासा मिळण्याची चिन्ह आहे. बैठक कधीपर्यंत होणार आहे असं काही सांगण्यात आलं आहे का? तात्काळ बैठकीचं आयोजन केलं जाईल असं त्या ठिकाणी आश्वासन सभागृहात मिळालेलं आहे आणि त्यामुळे याचा पाठपुरावा आम्ही करू आणि अधिवेशन काळातच ह्याची बैठक आम्ही कशी करू शकू असा आमचा प्रयत्न राहील. ज्यांना सिडकोची घरं अलॉट झालेली आहेत त्यांना आता लगेच पेमेंट भरा किंवा या तारखेपर्यंत पेमेंट भरा असं
सिडकोकरांना सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्यावरती काही स्टॉप येणार आहे का की 2027 पर्यंतचं पेमेंट शेड्यूल सिडकोनी वेबसाईटवर जाहीर केलं आणि त्यांना टायमर लावून टाकला की पहिला हप्ता या तारखेपर्यंत भरा आणि त्याच वेबसाईटवरती डेट कोणालाही न सांगता 2030 5 वर्षांनी डेट एक्सटेंड करून टाकली, पोझिशन डेट. मग ती डेट एक्सटेंड केल्यानंतर पेमेंट शेड्यूल पण एक्सटेंड करावं ही मानसिकता सिडकोची झाली नाही. सिडकोच्या या सुलतानी मानसिकतेला आमचा विरोध आहे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली की 2030ला ओसी देणार तर त्यावेळेलाच आपण पेमेंट शेड्यूल सुरू करा. त्या ठिकाणी जी काही बैठक मंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे होईल त्यामध्ये हा विषय आम्ही सकारात्मक त्याच्यावरती निर्णय करून घेऊ आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू. नवी मुंबई बिल्डरांनी काही घरं लाटली आहेत, या संदर्भात देखील आपण लक्षवेधी लावले. काय नेमक्या कारवाई संदर्भात 2013च्या नोव्हेंबर मधली जी महत्वाची अधिसूचना आहे की ज्यानुसार